आज आपण गोवर्धन परिक्रमा करणार आहोत. 21 किलोमीटरचा अंतर आहे, तो आपण पायी करणार आहोत. 11 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. अजून 10 किलोमीटरची परिक्रमा बाकी आहे. 21 किलोमीटर मधल्या आता अंतिम पडाव मध्ये आता आपण आहोत. फक्त आणि फक्त 2 किलोमीटर राहिलेत. हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि गाईज, आता सकाळचे 4 वाजलेत आणि 4 वाजता मी रूमच्या बाहेर पडलोय. का पडलोय, कशासाठी पडलोय, एवढ्या लवकर का, या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये भेटतील. तो आता बाहेर पडलोय आणि आनंददादा आणि निहाल येतो, त्यांची वाट बघतोय. जास्त वेळ न लावता काही गोष्टी टायमातच केलेल्या चांगल्या असतात, त्यामुळे आता आपण लवकर निघू. तर आपण बरसानावरनं आलो. बरसानावर आपली रूम आहे आणि बरसानावरनं गोवर्धनला यायचे 50-50 रुपये घेतात पर पर्सन. आता आपण इथं उतरलोय. आता आपण आहोत गोवर्धनमध्ये. आणि गोवर्धनमध्ये आज एवढ्या लवकर येण्याचं कारण एकच आहे की आज आपण गोवर्धन परिक्रमा करणार आहोत. 21 किलोमीटरचा अंतर आहे, तो आपण पायी करणार आहोत. त्यामुळे एवढं लवकर आम्ही आलोय. ह्याच्या अजून लवकर यायचं होतं, पण सकाळी गाड्या आपल्याला भेटल्या नाहीत, त्यामुळे आलोय. आणि आता वाजलेत 4:30. 4:30 वाजता आपण आता इथनं दर्शन घेऊन गोवर्धन परिक्रमा चालू करू. आता फायनली आपण या ठिकाणाहून आपण आपल्या परिक्रमेला सुरुवात करतोय. आपली फायनली परिक्रमा स्टार्ट झाली आहे. 21 किलोमीटरची परिक्रमा आपण आतून स्टार्ट करतोय. दर्शन घेऊन आपण आता इथनं सुरुवात केली परिक्रमेला. आणि गाईस, तुम्ही हा जो बघताय हा गोवर्धन पर्वत आहे. तो श्रीकृष्णाने करंगळीवरती उचलला होता. आपण सगळ्या कथांमध्ये ऐकलं होतं. तो हाच पर्वत आहे आणि आता आपण ह्याच पर्वताची परिक्रमा करतोय. राधे राधे. आणि गाईज, आता आपण आहोत लोकलोक दाऊजी महाराज मंदिरात. आणि हे सगळं गोवर्धन परिक्रमा करत असताना हे सगळे मंदिर वगैरे लागतात. आणि हे मंदिर आहे. आणि हा सगळा परिसर आहे या सगळ्या मंदिराचा. आता आपण ज्या लोकलोक दाऊजी मंदिरात गेलो होतो, त्या मंदिराचा इतिहास असा आहे की जेव्हा राधाकृष्ण या ठिकाणी रासलीला करत होते, तेव्हा बलराम म्हणजे श्रीकृष्णांचा भाऊ दाऊजी, ते चोरून चोरून ते सगळ्या गोष्टी बघत होते. आणि तेव्हा राधा राणींनी त्यांना रंगी हात पकडली होती ते बघताना. त्यामुळे त्या गोष्टीला लोकलोक दाऊजी असं नाव पडलं आणि त्या ठिकाणी त्यांचं मंदिर झालं. तेच होतं हे लोकलोक दाऊजी मंदिर. आता त्या मंदिराचं आपण दर्शन घेतलंय. असे बरेचसे ठिकाण आहेत गोवर्धन परिक्रमा करताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतील. आणि गाईज, आता आपण गोवर्धन परिक्रमा करता करता आपण फायनली राजस्थान मध्ये एंट्री करतोय. हे बघा, राजस्थान में पधारे. तो आता आपण राजस्थान मध्ये एंट्री केली आहे फायनली. कसं वाटतं निहाल परिक्रमा करून? थकल्यासारखं काय वाटतच नाही. अजिबात नाही. अर्धी परिक्रमा झालेली आहे. त्यामध्ये 2 स्थान मी बघितले. अजून बरेच स्थान आहेत तिथे अजून आम्हाला बघायचे. बघू आता. यस, नक्कीच. हे बघा बाजूलाच गोवर्धन पर्वत, त्या साईडने आम्ही चालतोय. आता आपण आलो आहोत नरसिंह मंदिरात. हे नरसिंह मंदिर आहे. गोवर्धन परिक्रमामध्ये लागणार आहे अजून एक मंदिर, नरसिंह मंदिर. तुम्ही हे जे बघताय, गिरिराज इंद्र मानभंग इंद्र पूजा. मानभंग म्हणजे काय? जेव्हा इंद्रदेवाला स्वतःच्या शक्तीचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा गर्व झाला होता, तेव्हा त्यांनी भयंकर पाऊस आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला होता, ते ह्याच कारणासाठी. कारण की इंद्रदेवाला खूप गर्व झालं होतं त्याच्या शक्तीचा. त्या शक्तीचा गर्वहरण करण्यासाठी श्रीकृष्णाने 7 दिवस हे गोवर्धन पर्वत उचलून धरलं होतं. आणि ह्याच ठिकाणी इंद्रदेवाचं मानभंग झाला. तर ह्याच तो
ठिकाण आहे जिथे इंद्रदेवाने श्रीकृष्णांची माफी मागितली होती. हे बघा. आणि काय तुम्ही हे जे बघताय हे ऐरावत कुंड आहे. ऐरावत म्हणजे इंद्रदेवाचं जेव्हा गर्वहरण केलं श्रीकृष्णाने तेव्हा ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत इंद्रदेव दंडावत घालत श्रीकृष्णांना गेला होता. आणि ह्या ठिकाणी श्रीकृष्णांना त्यांनी ऐरावत हत्ती होता तो इथं गिफ्ट दिला होता. त्यामुळे ह्या ठिकाणाला ऐरावत कुंड म्हणून नाव पडलं. तो हा आता आहे ऐरावत कुंड. सेठ बेटा 10 रुपया की एक 20 की दो है बेटा 10 रुपया की एक 20 की दो है बाबू कोणी का ठाकूर जी दे 10 रुपया भारी आहे या सगळ्या गोष्टी बेटा 10 रुपया की बेटा गाईज मोर बघा. बघा आता आपण आलोत जवळजवळ अर्धा रस्ता आपला पार पडला. 21 किलोमीटरचं हे पूर्ण पट्टा आहे आणि आपला आता जवळजवळ 10 किलोमीटर झाला असेल. अर्धा आपला आपण कव्हर केलंय. सकाळी 5 वाजता आपण सुरू केलं होतं परिक्रमेला आणि आता वाजलेत 9:15. आपला अर्धा तशी पार झाले, अर्ध बाकी आहे. चलो देखते कधी होतंय. पण अजून काय थकवा वगैरे अजून काय असं काय वाटत नाहीये. सकाळी लवकर चालू केलं होतं ना आपण. आणि येता जाता मोरांचे आवाज आणि मोर माकडं असे बरेचसे आपल्याला ह्या गोष्टी दिसत होत्या येताना. नमः पार्वती पतये हर हर महादेव. काहीच हरिण बघा. या आपण इथं गोवर्धन परिक्रमा करताना आपल्याला हरिण दिसले. इथल्या ठिकाणावर 11 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण झालेली आहे. अजून 10 किलोमीटरची परिक्रमा बाकी आहे. मध्ये हे डिवायडेड झालेले आहेत. एक 11 किलोमीटर आणि एक 10 किलोमीटर. आता जी आपण जी पूर्ण केली ती 11 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली. अजून 10 किलोमीटरची परिक्रमा बाकी आहे. तो चला 10 किलोमीटरची परिक्रमा आपण पूर्ण करायला स्टार्ट करूया. आपली 10 किलोमीटरची परिक्रमा स्टार्ट करतोय आपण. 11 किलोमीटरची परिक्रमा आपण सक्सेसफुली पार पाडली. आता 10 किलोमीटरची परिक्रमा आपण आता इथून सुरुवात करूया. आणि ही जेव्हा कंप्लीट होईल तेव्हा आपली टोटल 21 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण होऊन जाईल. गोवर्धन परिक्रमा जी बोलतात ती परिक्रमा आपली पूर्ण होऊन जाईल. सो चला राधे राधे. आपला 10 किलोमीटर मधला 2 किलोमीटर आपला संपन्न झालाय आणि अजून 8 किलोमीटर आपला बाकी आहे. सो चलो. आता आपण आहोत राधा कुंड जवळ. श्रीकृष्णाने अरिष्ट सुराचा जेव्हा वध केला त्याच्यानंतर राधा राणींनी हा कुंड निर्माण केला. हा इथं राधा कुंड आहे आणि तिकडे तुम्ही बघितलात तर ते श्याम कुंड आहे त्या साईडला. दोन्ही आजूबाजूलाच आहेत हे कुंड दोन्ही पण. आणि गाईज इंस्टाग्रामला बरेच जणांनी या राधा कुंडच्या इथली व्हिडिओ बघितली असेल. जो रात्रीच्या वेळेची आहे. जो मुलगा राधे राधे ओरडत आहे ती ह्याच ठिकाणावरची व्हिडिओ आहे. माझ्या मागं तुम्ही बघताय तो मागची बिल्डिंग आणि तिकडनं समोरनं ती व्हिडिओ काढली आहे आणि तो मुलगा इथे बसलाय. ती ह्याच राधा कुंडची व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता तुम्ही. हे राधा कुंड आहे. खूप पवित्र जागा मानली जाते ही. हे राधा कुंड ही खूप पवित्र जागा मानली जाते. हे श्याम कुंड आहे. राधा कुंडाच्या बाजूलाच हे कुंड आहे श्याम कुंड. जेव्हा राधा राणींनी जेव्हा त्यांचा कुंड त्यांनी निर्माण केला त्याच्यानंतर श्रीकृष्ण म्हणाले होते की तुझ्याच कुंडाच्या बाजूला माझा कुंड असेल. त्यामुळे मग श्रीकृष्णांनी हे कुंड निर्माण केलं
राधाराणी कुंडाच्या बाजूलाच. ह्या ठिकाणी श्यामकुंड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आता आपले 16 किलोमीटर झालेले आहेत 21 किलोमीटर पैकी. अजून 5 किलोमीटर आपलं बाकी आहे. तो चलो पूरा करते हैं 21 किलोमीटर की गोवर्धन परिक्रमा करू पूर्ण 21 किलोमीटर. लास्टचे 5 किलोमीटर राहिलेत. हो. आणि बघा हे आपले फॉरेनर पण आहेत जे 21 किलोमीटर कंप्लीट करतायत. 21 किलोमीटर मधले आता अंतिम पडावमध्ये आता आपण आहोत. फक्त आणि फक्त 2 किलोमीटर राहिलेत. 19 किलोमीटर आपण पूर्ण केलेलं आहे. राधे राधे. फायनली 100 मीटर आता बाकी आहे. फक्त 100 मीटर पूर्ण झाल्याच्या नंतर आपला 21 किलोमीटर गोवर्धन परिक्रमा पूर्ण होणार आहे. हा. सकाळी 5 वाजता आपण चालू केलं होतं. 2 वाजले. बरोबर 9 तास झाले. फायनली आपलं गोवर्धन परिक्रमा पूर्ण झालेली आहे. 21 किलोमीटरचं गोवर्धन परिक्रमा आज आपली या ठिकाणी कंप्लीट होते. आपण ह्याच ठिकाणावरनं आपण सुरुवात केली होती सकाळी 5 वाजता आणि आता दुपारचे 2 वाजलेत. बरोबर 9 तासांनी आपली परिक्रमा पूर्ण झाली. राधे राधे. आता फायनली आपल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता आपण चाललोय परत एकदा बरसाण्याला. बघू बरसाण्याला आज बरसाला खायचं आज संध्याकाळी बघू. आपल्या आता बघू. जर बरसाण्याला आज राहिलो तर ठीक, नाही तर मग आज आपण डायरेक्ट वृंदावन. आपण गोवर्धनवरनं आल्याच्या नंतर येऊन डायरेक्ट झोपलो तिघं पण, नेहल, मी आणि आनंद दादा. कारण की 21 किलोमीटरची प्रतीक्षाना घातल्यामुळे पाय आणि सगळ्याच गोष्टी खूप बेकार दुखत होत्या. मी आता 12 वाजता जेवायला उठलो. जेवण वगैरे आता परत झोपणार कारण की आपल्याला उद्या वृंदावनला जायचं आहे. सो हा ब्लॉग मी इथंच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.